बालीच्या मुलाला अंगदाला युवराज पद दिलं. खूप वीर होता बरं का अंगद देखील, खूप वीर. वानर सैन्यामध्ये एकापेक्षा एक वीर होते आणि सगळ्यात वीर तो महावीर बजरंग बली. 4 तुकड्या केल्या, 4 तुकड्या. सुग्रीवानं आता सगळी वानर सेना गोळा केली. पहा, रामायण इतकं श्रेष्ठ ग्रंथ आहे. रामाचं राज्य कोणतं? राम कुठला? रामाचं गाव अयोध्या. सीतेला कोण चोरून नेलं? रावणानं. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सीतेचा शोध घेण्यासाठी रावणाच्या त्या राक्षसी सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी रामानं आपल्या जमिनीचा वापर केला का? म्हणजे अयोध्येच्या भूमीचा वापर केला का? तिथल्या प्रजेला त्रास होऊ दिला का? अयोध्येहून सैन्य बोलवलं का? नाही. सैन्य कोणाचं घेतलं? सुग्रीवाचं. राजकारण शिकावं इथून देवाकोण. अनेक वीर होते त्या वानर सैन्यामध्ये. स्वतःच्या देशाला बिलकुल नुकसान होऊ दिलं नाही. नाही तर युद्ध म्हणलं की पहा तुम्ही, मागच्या 2 वर्षापासून रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. रशिया आणि युक्रेनचं. आता मागच्या 6 महिन्यापूर्वी अजून एक युद्ध एका जागी चालू झालं. त्या गाझा पट्टीवर हमले केले इस्रायलने. अगोदर इस्रायलने एका दिवशी हल्ला केला, गाझानं हल्ला केला त्या हमासनं इस्रायलवर. मग इस्रायलचं पुन्हा त्या हमासचं म्हणजे गाझा पट्टीवर हमले चालू झाले. दोन्हीही देश बर्बाद होतात युद्धामध्ये. युद्धामध्ये महागाई वाढते, दोन्ही देशाची बर्बादी आहे. देवानं ओळखलं आपल्या अयोध्येच्या निष्पाप प्रजेला त्रास होऊ द्यायचा नाही. मग सुग्रीवाची सेना सोबत घेतली. आपल्या देशाचा एक सैनिक देखील सोबत आणला नाही. 2 भाऊच होते फक्त, राम आणि लक्ष्मण. बाकी कोणाला सोबत घेतलं नाही. 4 तुकड्या केल्या त्याच्यात मध्ये, 4 तुकड्या. आणि त्या 4 तुकड्या 4 दिशेला पाठवायचं ठरवलं. 4 दिशेला म्हणले सीतेचा शोध घ्यायचा. ठीक आहे म्हणले, सीतेचा शोध घेतो. थोडासा इको कमी करा बोलताना, थोडासा इको कमी करा बोलताना, थोडासा कमी करा. 4 दिशेला 4 तुकड्या जा म्हणले. ठीक आहे, तुकड्या म्हणजे कळालं 5-50 5-50 एका तुकडीमध्ये वीर. 100 वानरायची एक तुकडी, दुसरी एक तुकडी पूर्वेला, एक पश्चिमेला, एक दक्षिणेला, एक उत्तरेला. 4 तुकड्या. सीतेचा शोध घ्यायचा म्हणले. ठीक आहे, तयार आहेत आम्ही, निघालो. जय श्रीराम म्हणले. सगळे निघाले सगळे. इथून तिथपर्यंत बस स्टँड पर्यंत चालत गेले आणि तिथून मग हनुमंतराय परत आले. म्हणले देवा तुम्ही निघा म्हणले की सगळे निघालो आम्ही म्हणले येड्यासारखी. कशासाठी? म्हणले सीतेच्या शोधासाठी. पण ती सीता कोण आहे, कशी आहे, काळी आहे का गोरी आहे का उंच आहे का ठेंगणी आहे, कशी दिसते माहीतच नाही ना. कोण पाहिली सीता? म्हणले हनुमंता, हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने एवढे वानर वीर आहेत, पण सगळ्यामधून तूच परत आलास आणि मला हा प्रश्न विचारलास. आता मला खात्री पटली, सीतेचा शोध लावू शकतो फक्त तूच. बुद्धिमतां वरिष्ठम मनोजयम बुद्धिमतां वरिष्ठम. सगळ्या बुद्धिमानामध्ये तो श्रेष्ठ, तो हनुमंत. म्हणले जरी मी सीतेला शोधून काढलं, मी ओळखलं ही सीता आहे, पण ती मला कशी ओळखल? तिला खात्री पटली पाहिजे सीता माईला की हाच आपल्या देवाचा दूत, आपल्या मालकाचा सेवक आहे, रामाचा सेवक हाच हनुमान आहे. तिला कसं पटल? सीतेला कसं पटवून देऊ? म्हणले तो जयंत नावाचा एक कावळ्याचं रूप घेऊन आलेला इंद्राचा मुलगा, त्यानं सीतेच्या पायाला स्पर्श केला होता आणि त्याचा मी एक डोळा फोडला होता. हा प्रसंग कोणालाच माहित नाही म्हणले जगात. हा तिला सांग सीतेला, म्हणजे खून पटल. म्हणले अजून काही खून पटण्यासाठी? म्हणले ही माझी अंगठी आहे म्हणले. अंगठी राहते खुनाची अंगठी, साखरपुड्याच्या दिवशी घातलेली, ही घेऊन जाय म्हणले. म्हणले ठीक आहे देवा. हनुमंतानं ती अंगठी घेतली आणि अंगठी आता म्हणले सांभाळायचं अवघडच आहे, उड्या मारीत जाणार आहे, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या डोंगरावर. कुठं सांभाळू, कशी सांभाळू? मी सांगितलं बुद्धिमतां वरिष्ठम. जगातल्या सगळ्या बुद्धिमानामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर तो हा गदावाला बाबा आहे.
अंगठी घेतली आणि तोंडामध्ये ठेवली, गालात अशी मस्त बाजूला सुपारी. सुपारी कसं खाते माणूस, चॉकलेट. प्रभू मुद्रिका मेली मुख माही. तुलसीदासांनी हनुमान चालिसामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. कुठे ठेवली अंगठी? प्रभू मुद्रिका मेली मुख माही. मुख माही, मुखामध्ये ठेवली म्हणजे तोंडामध्ये ठेवली. आणि सगळे वीर आता ज्या त्या ठरलेल्या दिशेला निघालेत. हनुमंत, नळ, नीळ, जामवंत सगळे एका तुकडीमध्ये होते. ती तुकडी निघाली दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला सगळेजण वीर निघालेले. कोणी चलत चलत, मग कोणी जांब खायले, कोणी पेरू, आंबे, चिकू, बोर, पपया, मस्त कैऱ्या. कैरीचं झाड एक आपल्या सोबदार बाबांच्या शेतामध्ये डिसेंबर महिन्यापासून कैऱ्या असतात म्हणे. आताही चालू आहेत 12 महिने कैऱ्या. सकाळी गेलतो शेताकडे नरसिंहाच्या दर्शनाला. हा खायचं म्हणलं की महाराज लोकांना लय चटका असते. या झाडावरून त्या झाडावर वानरसेना उड्या मारायला लागली. कोणी जांब खायले तोडून, कोणी बोरं खायले, कोणी आंबे खायले, चिकू खायले. हनुमंत म्हणला, ए तुम्ही पुढे चला रे, मी मागे राहतो म्हणला. तुम्ही चला लवकर लवकर, तुम आगे चलो, मैं पीछे से धक्का लगातो म्हणला. चला चला लवकर लवकर. सगळे पुढे वीर हनुमंतराय आणि हनुमंतराय पाठीमाग. ए म्हणले हनुमंता थांब रे बाबा, गडबड करू नको, तहान लागली. अरे म्हणले रामाच्या कामाला निघालात आणि तहान लागली म्हणाले आताच. देवाच्या कामामध्ये तहान भूक नसते. अरे म्हणले मारतो का काय, पाणी पिऊ दे ना. एक खोल खड्डा दिसला, विवर दिसलं. त्या खोल खड्ड्यामध्ये विवरामध्ये उतरले. तिथं पाणी पिलं. तिथं एक स्वयंप्रभा नावाची एक स्त्री होती. बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी तप करू लागली. तिनं मार्गदर्शन केलं. सगळेजण आता तुम्ही दक्षिण दिशेला जा, समुद्राच्या काठावर जा. रामेश्वरमच्या ठिकाणी सगळी वानरसेना आली आणि तिथं ती वानरसेनेनं पाहिलं सगळं ते रामेश्वरचा समुद्र. म्हणले हनुमंता, इथं खायला काहीच नाही की रे समुद्राच्या काठावर, सगळी रेती दिसायली. म्हणले खारं पाणी. एवढा वेळ तरी तिकडं जांब, बोर, चिकू, आंबे सगळं होतं. प्यायला पाणी देखील होतं. इथं प्याव तर खारं पाणी पिऊ वाटत नाही आणि खायला बी काही नाही, उपाशी मरतो की रे म्हणले. असे त्यांचा विषय चालू. तेवढ्यामध्ये एक मोठ्या आकाराचा, खूप मोठ्या आकाराचा गिधाडासारखा दिसणारा पक्षी उंच आला आणि त्यानं मोठा आवाज केला, वा वा वा, देवानं माझ्या जेवणाची सोय केली. वानरसेनेनं विचारलं, कोण आहेस तू? मी संपाती. संपाती? अरे तुझ्यासारखाच एक पक्षी होता. अरे देवाच्या कामासाठी प्राण दिला त्यानं. कोण होता तो? जटायू. जटायूचं नाव ऐकल्याबरोबर संपाती एका डोंगरावर बसला. म्हणला माझा भाऊ होता जटायू, त्यानं देवासाठी प्राण सोडला. म्हणले हो, मी देखील मदत करू शकतो. सांगा काय करू? आम्ही सीतेच्या शोधासाठी निघालो. कुठे आहे सीता? म्हणले माझी नजर एवढी तीक्ष्ण आहे, हजारो किलोमीटर पर्यंत, शेकडो किलोमीटर पर्यंत मी पाहू शकतो. ती काय म्हणले, त्या तिथं सीता बसली. कुठं? ती त्या तिथं. म्हणले कुठं? लंकेमध्ये. ते काय अशोक वाटिकेमध्ये. ती मी इथून पाहायला म्हणले दिसायली मला. ती त्या तिथं. अरे म्हणले त्या तिथं म्हणजे मध्ये समुद्र आहे, ते कसं जायचं? त्यावेळेला सगळ्यांच्या सर्वानुमते म्हणले आता आपल्यापैकी एक सगळ्यात मोठा वीर जाणार. सगळेजण म्हणले कोण जाणार? आपला हनुमान जाणार. म्हणले बली का बकरा मुझे बनाव. प्रत्येक वेळेला मीच दिसतो का तुम्हाला? म्हणले तुझ्यासारखा वीर आमच्यामध्ये कोणी नाही. भरपूर वीर होते पण त्यांच्या ताकदीला काही मर्यादा होत्या. त्यांच्या ताकदीला, काही शक्तीला मर्यादा होत्या. हनुमान जायचं ठरलं. हनुमंतानं गर्जना केली. हो, बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. लंका चले हनुमान, तहलका राम दल में. हो, हनुमंतरायानं उड्डाण केलं आणि उड्डाण केलं लंकेच्या दिशेनं. या ठिकाणी किष्किंधा कांड संपते. तुम्ही म्हणाल महाराज 6 दिवस एका कांडाला लागली ना, आता तर एका घंट्यात. समारोपाचा दिवस. चला, उड्डाण केलं. आकाश मार्गाने जात असताना एक पर्वत वर आला, समुद्राच्या वर आला. त्यानं विनंती केली, हनुमंता देवाच्या कामासाठी चाललास बेटा, थोडासा आराम कर, ये विश्राम कर. ते पर्वत म्हणतोय बर का. पण हनुमंतानं सांगितलं, हो राम कामामध्ये आराम नाही, रामाचं कार्य करतोय, आराम करण्यासाठी आलो नाही. मैं राम जी का काम करने जा रहा हूं, विश्राम करने का वक्त नहीं है मेरे पास. त्यावेळेला थोडं पुढं चालून गेला. एक राक्षसीन आली. राक्षसी, काय नाव तिचं? सुरसा. सुरसा नावाची राक्षसीन आली. ती म्हणली हनुमंताला,
मी खाणार म्हणले तुला. म्हणले मी खायला का गुलाबजामुन आहे का? मी खाणार म्हणला. मी का कालची बालुशाही आहे का खायला? पंक्तीला होती वाटेल काल बालुशाहीच होती की. मी खाणार म्हणले. खातीच म्हणाली. खाऊन दाखव बरं. तिने यात तोंड उघडलं एवढं. हनुमंतानं रूप धारण केलं तिच्या तोंडावर मोठं. अजून तिनं अजून तोंड मोठं केलं की अजून रूप मोठं, अजून मोठं रूप, अजून मोठं तोंड, अजून मोठं तोंड, अजून मोठं रूप. एकदम सूक्ष्म रूप बारीक धारण केलं. दाताच्या एका फटीतून गेले, मध्ये 2-4 चक्रा मारल्या, निघाले बाहेर. म्हणजे खातेच म्हणाली. खाऊन दाखव. सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा, बिकट रूप धरी. सूक्ष्म रूप धरी. हनुमान चालीसा वाचा. हनुमान चालीसा माणसानं दररोज एकदा तरी हनुमान चालीसेचं पठण केलं पाहिजे. काय होतं हनुमान चालीसेचं पठण केल्यावर? भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. त्याचं नाव घेतल्याबरोबर भूत पिशाच देखील पळून जातात, असं ते हनुमंताचं नाव आहे. आणि त्याची ती हनुमान चालीसा गुण वर्णन करणारी आहे. म्हणून हनुमान चालीसा वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये वर्णन, सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा. अतिशय बारीक मशका एवढं रूप, म्हणजे माशी एवढं रूप धारण केलं. त्या सुरसा राक्षसीच्या तोंडात गेले, मधात 2-4 फेऱ्या मारल्या, पुन्हा दाताच्या फटीतून बाहेर आले. बस म्हणले टाटा बाय बाय केलं, निघाले पुढं. वेळ नाही म्हणले मला. आता संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळची. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला लंकेच्या काठावर पोहोचले. लंकेच्या काठावर ते दृश्य पाहिलं. आणि दृश्य पाहिलं. आपल्याकडं जशी विमानतळावर सुरक्षा असते, तपासणी केल्याशिवाय काहीच मध्ये येऊ देत नाहीत. विमानतळावरून जेवढे विमानातून प्रवासी उतरलेत सगळ्याची चेकिंग होते तिथं चेकपोस्टवर. अशी सुरक्षा, कडेकोट बंदोबस्त, जशी काय भारत पाकिस्तानची सीमा आहे. ए दिदे बस खाली, बोलायचं नाही. हा ए वडणीवाली, तू ग झेटूवाली, हा इकडे बघा, शांत बसायचं. कडेकोट सुरक्षा, जशी काय भारत पाकिस्तानची बाउंड्री आहे. आणि सुरक्षेला महिला शिपाई, राक्षसिनीचा पहारा. आजच्या सारखीच पद्धत होती, लेडीज फर्स्ट. आता लय महिलांना वाटते आमचा नंबर कोणत्या कामात पुढे असावा. या आजच नाही, पहिले होतं. मोठमोठ्या राक्षसिनी तिथं पहाऱ्यावर. आणि आता मारुतीरायानं विचार केला, लंकेत जायचंय तर कसं जावं? एवढ्या मोठ्या राक्षसींनी अशा मशीन लावून तपासायल्यात. काय स्फोटक आणलेत, सोनं आणले की काही अंमली पदार्थ, तस्करी. म्हणले काय करायचं? आता मी सांगितलं, बुद्धी हुशारीमध्ये या बाबाला चॅलेंजच नव्हतं. म्हणले बारीक रूप धारण करू. कशाचं? मच्छराचं. मच्छर तुमच्याकडे काय म्हणतात? डास म्हणतात, मच्छर म्हणतात. डास म्हणू, डास किंवा मच्छर. डासाचं रूप धारण केलं. मस्त त्या डासासारखाच आवाज काढायले. कसे करतात डास? कानाजवळ आल्यावर कसे करतात? कसे सांगा जर मोठ्यानं. कानाला सर्दी झाली माझ्या, झोपल्या का काय? बुई जाते उडून. हनुमंतानं तसाच आवाज काढायला प्रयत्न केला, आवाजासारखा आवाज काढायचा, पण याचा जरासा वेगळाच आवाज निघू लागला. हिरो होंडाची फायरिंग वेगळीच, स्प्लेंडरची, यामाच्या गाडीची वेगळीच, राजदूतची पहिली वेगळीच असायची, आणि बुलेटची वेगळीच येते फायरिंग. बायकाला लय ओळख असती, मालकाच्या गाडीचा आवाज बरोबर ओळखतात. दारात गाडी येऊन उभी राहिली, पिंट्या तो बाप आला, तांब्या भरून पाणी दे. पिंट्या म्हणते न होय बाबा नाही, अरे तुझ्या बापाचीच गाडी आहे. बरोबर बाया घरातूनच ओळखीतात बाबाची, तिच्या मालकाची गाडी कोणती. फायरिंग होऊनच हनुमंतराय निघाले बुई करीत. त्या राक्षसीनं पकडलं. कोण आहे रे तू? म्हणले मावशी मी इथलाच आहे की, ओळख नाही? म्हणले तू इथला नाहीस, आमच्या गावातला लंकेतला नाहीस तू. म्हणले मावशी कमालच झाली, कस काय ओळखीलं? त्या राक्षसीला म्हणालीत बरं का, कस काय ओळखीलं? अरे म्हणली सोपं आहे, मांडलं बुवा म्हणला तुम्हाला. कस काय ओळखलं? इतके लाखोच्या संख्येने इथं डास आहेत म्हणले, मच्छर आहेत, समुद्राचा किनारा.
आणि रावणाचं राक्षसाईचं राज्य, राक्षसाईच्या राज्यामध्ये सगळे मच्छरच मच्छर, घाणीचं साम्राज्य, काळ्या पन्न्या पडलेल्या जिकडं तिकडं. कळालं का? कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला काल्याच्या दिवशी पोटभर जेवायला. काळ्या पन्न्या पडलेल्या सगळे मच्छर डास होते, म्हणजे लाखोच्या संख्येने इथं डास आहेत. आणि तुम्ही मला कसं काय ओळखलं? मी बी त्यांच्यासारखाच रूप धारण केले. म्हणले हे बाकीचे डास जे आहेत हे भुनभुन 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 करतात. आणि म्हणले मी, अरे तू राम नामाचा गुणगान 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 करतोयस. आवाज वेगळा, याची बुलेट गाडी होती आणि बाकीच्या सगळ्या यामाच्या गाड्या भुई भुई वाजू लागल्या. राम नामाचा गुणगान करणारा तुझा आवाज लगेच ओळखायला येतो. आणि जो राम नामाच्या मस्तीमध्ये भजन करतो त्याचा चेहऱ्याचं तेज काही वेगळंच असते महाराज. राम नामाची मस्ती ज्याच्यामध्ये आहे ना. चला म्हणले तुला जाता येणार नाही. म्हणले कस काय जाऊ देणार नाही? म्हणले मी इथं कशाला पहारा करायला थांबले? म्हणले जाऊ देणार नाही. एक ठोसा मारला त्या राक्षसींच्या तोंडावर, पडली आडवी, ती गेले पळून. लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये सगळीकडे फिरून पाहिलं, हो कुठंच सीतामाई दिसत नाहीये. तिथं तर सांगितलं त्यानं सीतामाई आहे तिथंच. पाहिलं इकडं तिकडं, पाहिलं एक घर दिसलं सुंदर. खाली उतरून पाहिलं तर बिभीषणाचं घर. बिभीषणानं पत्ता सांगितला सीतामाईचा. त्या अशोक वाटिकेमध्ये सीता आहे. झाडाखाली बसलेली सीता पाहिली. आपण स्वतः वर जाऊन बसले आणि त्यावेळेला रावण आला. रावणानं अनेक प्रकारे सीतेची मनधरणी केली. काय त्या रामाजवळ, त्या वनवाशाजवळ कशाला त्याची वाट पाहते? येणार नाही तो, माझ्याशी लग्न कर. पण सीतामाईनं जी पायाकडे नजर लावली, एकदा देखील डोळे उचलून पाहिले नाही सीतामाईनं. रावण म्हणला मारूनच टाकतो हिला. मंदोदरीनं हात धरला. चला मालक, चांगलं नाही, दुसऱ्याची स्त्री आणणं पाप आहे, देऊन टाका त्याची त्याला. अगं तो माझ्या बाजूनं का त्याच्या बाजूनं बोलली? मंदोदरीला घेऊन रावण परत गेला. हनुमंतरायानं वरून झाडावरून सीतामाईच्या हातामध्ये अलगद अंगठी टाकली आणि खून पटली. खाली ये. खाली आल्यावर हनुमंतरानं आपली ओळख, आपला परिचय करून दिला. खून पटली. माय भूक लागली, काहीतरी खायचंय. खाय ना म्हणली, इथले हे फळ खाय, पण खाली पडलेलेच खाय. म्हणला ठीक आहे, शब्द पाळतो. म्हणला खाली पडलेलेच खातो. झाड हलवायचं खाली पाडायचे, खालचे उचलून खायचे. तोडून खाली का? तोडून खायचं नाही, खाली पाडायचं आधी, असं हलवायचं झाड, आणि खाली पडल्यावर मग उचलून खायचं. एक झाड झालं. म्हणले हे काय बरोबर लागणं झाले. दुसऱ्या झाडाकडे गेले, पण ते हे जे पहिलं झाड हे मध्ये आडवं येऊ लागलं सीतामाईच्या आणि हनुमंताच्या. सीता दिसणं गेली त्या झाडामुळे. उपटायचं आणि फेकायचं, उपटायचं आणि फेकायचं. झाडं उपटिले. बागेची नासधूस केली. काही राक्षस संध्याकाळच्या वेळेला, रात्र झाली होती आता, दारू पिऊन झोपले होते राक्षस. म्हणजे दारू पिऊन झोपणारे राक्षस असतात असं नाही, दारू पिऊन झोपले होते राक्षस. ते राक्षस म्हणले अरे बागेमध्ये कोणीतरी माकड आले, वानर आले, बंदर आले, चला. 50-50 राक्षस चालून आले. हनुमंतरायांना त्याच्यातले 10-5 शेपटीमध्ये गुंडाळले, फेकले समुद्रामध्ये. एक जण त्याच्यातला धावत गेला रावणाकडं. महाराज दशानन की जय हो. म्हणले कशाला ओरडत आला रे रात्रीच्या वेळेला? म्हणले बागेमध्ये एक वानर आले आणि त्यांना उच्चाद मांडलाय. सगळी अशोक वाटिका त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकली. मग आम्हाला मदत पाहिजे. त्यावेळेला मदतीसाठी एक तुकडी पाठवली आणि त्या राक्षसांना घेऊन पुन्हा राक्षस आले. त्या सगळे राक्षस 50-50 गुंडाळायचे, शेपटीमध्ये फेकायचे समुद्रात. राक्षस म्हणायला लागले अरे का माणूस आहेस का कोण एवढी ताकद? म्हणले राम नामाची ताकद आहे. कशाची ताकद? राम नामाची. चला भजन करा. राक्षसायला भजन करायला लावलं. राक्षसायला त्याच्यातले 2-4 राक्षस म्हणले अरे बापरे, आपल्या मालकाला कळलं तर मारते. म्हणले मालक आपला रावण. पुन्हा पळत गेले. महाराज दशानन की जय हो. अरे काय झालं आता? ते वानर ऐकायला तयार नाही. अक्षय, अक्षय नावाच्या पुत्राला आवाज दिला. अक्षय जा यांच्या सोबत. आणि ते कोण वानर आले त्याला पकडून आणा, जिंदा या मुर्दा. अक्षय आला आणि
बागेच्या बाहेरूनच आवाज द्यायला लागला, अरे ओय बंदर. ते म्हणते आज या बगीचे के अंदर. हनुमंतराय बागेमध्ये आहेत, बागेच्या मध्ये. ज्याच्या बापाची बाग आहे ते बागेच्या बाहेर, आणि हे बागेच्या मध्ये. ते म्हणते अरे ओय बंदर. हे म्हणते आज या बगीचे के अंदर. 2-4 धरायचे, उचलायचे, फेकायचे शेपटीत गुंडाळून. कोणी गदेनं मारायचं, कोणी झाड फेकून मारायचं. चलो करो भजन. राक्षसायला भजन करायला लावलं महाराज, राक्षसायला. पण त्यावेळेला एक शक्ती काढली आणि त्या पाशामध्ये बांधलं आणि हनुमंतरायाला नेऊन रावणासमोर उभा केलं. उभा केल्यावर कोण आहे रे? बागेची नासधूस केली, भूक लागली होती. कोण आहे तू? रामाचा सेवक. हनुमान म्हणतात तुला. ओळख करून दिली. मी हनुमान असं नाही म्हणले, मी रामाचा सेवक, प्रभू श्री रामाचा. दंड द्यावा म्हणले याला. त्यावेळेला बिभीषण आला समोर. बिभीषण म्हणले दूताला शिक्षा करायची नसते. जे दूत असतात, आजही दूत असतात आपले, आपण त्याला राजदूत असं म्हणतो. आपल्या देशाचे प्रतिनिधी दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या देशाचे प्रतिनिधी आपल्या देशामध्ये, त्याला राजदूत म्हणतात. कितीही युद्धाचा जरी प्रसंग आला, मागं कॅनडा सोबत आपले संबंध खराब झाले होते. कॅनडानं राजदूत त्यांनी परत बोलवून घेतले, आपल्याला परत पाठवले होते. राजदूताला कधी मारायचं नसतं. बिभीषण म्हणला मारू नका याला. म्हणले यानं आपल्या बागेचं नुकसान केले, शिक्षा झाली पाहिजे. आणारे चिंध्या, शेपटी पेटवून द्या म्हणले याची. लय गुरमी आहे याला, लय अभिमान आहे शेपटीचा. पेटवायला सुरुवात केली, चिंध्या गुंडायला सुरुवात केली. लांबच लांब शेपटी. सगळे कापड संपले लंकेतले. सीतेचे आणारे, सीतेचे आणा म्हणल्याबरोबर हनुमंतानं लीनता घेतली. शेपटी लांबवायचं थांबवलं, पण शेपटी पेटता पेटणं. रावण म्हणला काय माणसं आहेत का तुम्ही? बिडी आवडताना कशी पटकन पेटवता म्हणला. बिडी आणा इकडं, मी पेटवतो. माचीस घेतली ना अशी लावली की हनुमंतानं जगातली पहिली बिगर पाण्याची बिगर पैशाची, हो, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, हनुमंत एकही मिनिट वाया घालायचा नाही. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. दाढी जाळली, हनुमंतानं सगळी लंका दिली पेटवून. हो, लंका दिली. रावणानं फोन केला इंद्राला. म्हणले तुमची अग्निशमन दलाची गाडी घेऊन या. ते म्हणले आलोच महाराज. कारण इंद्र तिथं सेवेला होता ना. अग्निशमन दलाची गाडी. पाऊस पडा म्हणले, पाऊस. इंद्रानं वरुणाला आदेश दिला, पाऊस पडा. वरुणानं पाऊस पडायला सुरुवात केली, इंद्रानं पाऊस पडायला सुरुवात केली. हनुमंत म्हणला ए इंद्रा, अरे डोकं फिरलं काय? अरे तुझ्यासाठी देवानं अवतार धारण केलाय म्हणला. आम्ही पेटवायचं काम करायलो आणि तू पाणी टाकून विजवायला का? अरे म्हणला माग फिरून तर पहा एकदा. तू जितकी पेटविल ती त्याच्यापेक्षा दुप्पट पेटली म्हणलं. म्हणलं कस काय? म्हणला पाऊस नाही, पेट्रोल टाकायलो. हनुमंत राय सगळी लंका पेटविली, शेपटी समुद्रामध्ये विझवली आणि सीतामाईला म्हणले माय आता आज्ञा दे. जातो आणि आत्ता रामप्रभूला घेऊन येतो. आत्ता गेलो ना आत्ता आलो. ठीक आहे म्हणली जाय. आता गर्जना केली नाही हनुमंतानं. गुपचूप वंदन केलं सीतामाईला. मनातले मनातच म्हणले जय श्रीराम आणि निघाले. कशामुळं? कारण या राक्षसाच्या मनामध्ये जी माझी भीती बसली ती कायम राहावी. आता जर उड्डाण केलं तर हे लोक म्हणतील हो, असे थरथर कापू लागले ते राक्षस. हनुमंताचं नाव काढलं की त्याला वाटलं, हनुमंताला वाटलं आपण जर गेलो हे कळालं या लोकायला तर पुन्हा खुश होतील. यायला असं वाटलं पाहिजे ते इथंच आहे काय की हनुमान. म्हणून गुपचूप निघाले. अलीकडच्या काठावर आले. अलीकडच्या काठावर आल्यावर त्या सगळ्या सहकार्यानं नळ नीळ जामवंत सुग्रीव सगळ्यांनी विचारलं पाहिली का रे सीता? हो. कशी आहे? खूप दुःखी आहे. आम्हाला सांग ना कशी आहे सीता? अरे वेळ नाही तेवढा सांगायला. चला रामप्रभूकडे चला. कुठे आहेत रामप्रभू? त्या ऋषमिक नावाच्या पर्वतावर बसलेले तिथंच. आणि सगळे वीर शोधण्यासाठी गेलते. आता देवाकडे चला आणि सगळ्याला घेऊन जायचंय. हनुमंत म्हणले अरे मी एकटा सगळीकडे जाळून आलो, त्या रावणाला सुद्धा मारून आलो असतो आणि सीतेला घेऊन आलो असतो, पण देवाची आज्ञा नाही म्हणले. देवाची आज्ञा नाही आणि देवाची आज्ञा असल्याशिवाय मी कोणतं काम करणार नाही. चला माझ्या सोबत चला, रामाकडे जाऊ आणि रामाला घेऊन पुन्हा लंकेकडे जाऊ. चला वाटेनं निघाले हनुमंतराय.